या नामर्दाच्या ज्याच्या मनगटात न्याय नाही, ज्याच्या दम नाही, प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिपूट घालून पळायचं काम करतंय, अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे, अरे तुमच्यात दम नाही, तुमच्यात मर्दानगी नाही, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन युनिफॉर्म चोरून नेऊन निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊन तुम्ही लोकांच्या लेकराच्या भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून तलवारीनं त्याच्या पोटात तलवारीतून सुद्धा जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज 100 पट बरे होते. तुम्हाला लईच जर तुम्हाला सत्य भोगायचं नाही तर तुम्हाला नादानं एक काम करा, निवडणूक घाला चुलीत आणि तुम्हीच 50-100 वर्ष राज करा, तुमचा एकदा बोकात थंड होऊ द्या, त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही. अरे मर्दासारखं निवडणूक लढा, ना मर्दासारखं निवडणूक लढू नका, लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका. खरं तर या महाराष्ट्रातले पोलीस खरंच एक नंबर आहे, ती नादच करायला नाही त्यांचा, पण त्यांची देखील जबाबदारी, त्यांचं देखील कार्य खरंच यांनी पोलिसांचा हात बांधले. तर भाजपचा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा हात बांधलेला आहे, तर पोलिसांना काही करताही नाही आणि याचा फायदा घेऊन यांनी डायरेक्ट विरोधकांना संपवण्याचं काम चालू केलेलं आहे. मला या माध्यमातून एकदा सांगायचं, या पोलीस प्रशासनाचे हात मोकळे करा. एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. पण या भाजपवाल्यांना ती करायचं नाही, भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढवायची आहे, भाजपवाल्यांना ही निवडणूक पारदर्शक करायची नाही, ही निवडणूक घोळ करायची आहे. ह्या निवडणुकीमध्ये त्यांना शेण खाण्याचं काम करायचं आहे. म्हणून त्या पद्धतीनं अशा पद्धतीने बाबतीत माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणतंय का? अहो जी ओरिजिनल जी भाजप होती ना, ओरिजिनल त्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांजरी घेऊन तुम्ही बसून तिक्त देण्याचं काम करताय. अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही. तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केलं, त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघालात, तुम्ही बाकीच्यांचं जर काय करतात. म्हणून मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, ही सरकार जी आहे देवेंद्र फडणवीस, ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं सरकार, म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नासक्यावरतीचं सरकार आहे. ह्याच्यापेक्षा देखील खान भाषेत त्यांना बोलावं लागेल, एवढी चीड निर्माण झालेली आहे. एखाद्या तरण्या बांडखोराचा बळी घेतला जातोय, अन्याय अत्याचार केला जातोय. ही सरकार खरंच इंग्रजांपेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे. या सरकारच्या मनगटात न्याय नाही. यांनी आता सरळ 100 वर्ष निवडणूक लावून त्यांचा बोका थंड होत तर त्यांनी सत्ता भोगत बसावं.